श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर गणपती बाप्पाचा व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे, त्याबद्दल सॉरी. आणि तुमच्याकडे कशाप्रकारे गणपती बाप्पा बसवला जातो आणि कशाप्रकारे डेकोरेट केलं जातं तेही सांगा. तर आमच्या मुलींचं कसं असतं, त्यांना त्या घरीच मखर वगैरे बनवतात आणि त्यांच्या आपलं जे डेकोरेटचं सामान आहे ते घेऊन त्या घरच्या घरीच आपलं फ्लावर वगैरे बनवतात आणि त्यांना आनंद मिळतो. तर त्यांनी घरीच ही जी मखर आहे ती बनवलेली आहे. आणि तुमच्याकडे कशाप्रकारे गणपती बाप्पाचं सेलिब्रेट होतं ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपला आरूची चालली होती कशाप्रकारे डेकोरेट करायचं आणि काय करायचं ते, तर त्यांचे पप्पाही त्यांना मदत करत होते. आणि हे जे ड्रेस आहे मी साडीचे शिवून घेतलेले आहे आणि खूप छान होतात. तर चला कशाप्रकारे मखर बनवली जातात. आणि मखर बनवण्यासाठी तुम्हाला सांगायचं ठरलं तर आपलं घरगुती साहित्य आहे ते म्हणजे आपला जो तेलाचा डबा असतो ना, त्या तेलाच्या डब्यावरील जे खोकं असतं ना त्याचंच कटिंग करून आणि त्याला कलर वगैरे करून डेकोरेट करून जी मखर आहे ती बनवायची आहे. तर आणि इथं आरू आयडिया देत होती पप्पाला की कशाप्रकारे काय करायचं म्हणून. तर त्यांना कटिंग वगैरे काही जमत नाही, तर त्यांना आहोंनी कटिंग वगैरे करून दिली. तर आता इथं जो आपला पाटा आहे ते पाटासारखं इथं बाप्पाला बसवण्यासाठी करायचं आहे. तर आपल्याकडं ऑलरेडी पाटा आहे, पण आता मुलींचं चाललं होतं तर त्यांचंही मन राखण्यासाठी असं कधी कधी आपल्यालाही लहान व्हावं लागतं. तर आता त्यांच्यासाठी चाललं होतं हे करायचं काम. तसं आपल्याकडं पाट होता छोटासा, पण त्यांचं खूप दिवसापासून आम्हाला डेकोरेट करायचं, तर त्यांना शेवटी करून दिलं आणि मग गेलो आम्ही गणपती बाप्पा आणायला. तर आता इथं चॉईस चालली होती कोणत्या गणपती बाप्पा घ्यायचे. तर आमचे दोघींचंही 2 चॉईस असतात आणि दोघींचंही ऐकावंच लागतं. कधी हिचं म्हणणं पकडावं लागतं तर कधी हिचं. तर चला आता फायनली गणपती बाप्पा घेतलेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत घरी. आम्ही गणपती बाप्पा घ्यायला गेलो तरी आमच्या दोघींचं काही टिपण खात नाही. आम्ही तिथंही भांडल्याशिवाय काही राहत नाही. 5-5 मिनटाला आमचे भांडणं होतं आणि खरंच खूप अवघड आहेत. तुझं तुझ्या वाचून करमेना आणि तुझं माझं जमेना असं दोघींचं असतं. तर फायनली आता घरी आलेलो आहो. अंधार पडलेला होता त्यामुळे तुम्हाला ना व्हिडिओ थोडासा ब्लॅक दिसेल. आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप करू नका. पुढं खूप छान तुम्हाला बघायला भेटेल. आता इथं अंधार आहे त्यामुळं. तर चला आता आपण शेवटी गणपती बाप्पा घरी घेऊन चाललेलो आहोत. आणि गणपती बाप्पा घरी आल्यानंतर आपल्याला औक्षण वगैरे करायचं आहे. तर औक्षण केल्यानंतर मगच बाप्पा आपल्याला घरात घ्यायचे असतात. तर चला आता आपण गणपती बाप्पाला घरी आणूयात. तर फायनली गणपती बाप्पा घरी आलेले आहेत आणि आता मुलींचे मी बाप्पाचं औक्षण केल्यानंतर मुलींचेही पायावरती पाणी टाकून त्यांनाही ओवाळून घेतलं आणि मग शेवटी आपले बाप्पा जे आहे ते घरात आले. तर चला आपण बाप्पाला आत घेऊया.
श्रीदेवा विद्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर अशा प्रकारे इथं आम्ही रील्स थोडेच रील जे आहे ते शूट केले होते, कारण अंधार खूप पडला होता आणि दिवसभर जमलं पण नाही. तर चला, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार, थँक्यू. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. धन्यवाद.